वेलकम टू माय चॅनल. कसे तुम्ही आहे होते चांगले असताल. आज मी करणार आहे माझ्या परीचा 11 मंथ त्याचा आहे क्रिसमसचा. सो गाईस हे पहा मी आता कट करत आहे. हे खूप आवड काम आहे रे बाबा कट करायचं. मी हे बघा मी एक सर्कल कट केली आहे. अजून तेवढं सगळं कट करायचं गाईस. हे बघा गाईस चिमूला आता माझी मम्मी घालायली सेंटा क्लॉज ड्रेस आणि ही आहे त्याची कॅप, ही आहे त्याची पॅन्ट, अजून त्याची तिथं बॅग पडलेली आहे. आणि पहा आमची परी. हे बघा बॅग. सो पहा गाईस हिचं डेकोरेशन चालू आहे. हे पहा इकडं आता व्हाईटवालं, इकडं आहे चॉकलेटीवालं. हे बघा आता मी आणत आहे डेकोरेशनचे थोडे थोडे सामान. हे पहा सेंटा क्लॉजचं थोबड आणि बिबड घेऊन चालले. हे पहा हे बघा गाईस हे केलेलं आहे आम्ही. आता हे 11 टाकलेलं इथं. हे आहे त्याचं शरीर. आता मम्मी ठेवते तर अरे बापरे. हे आहे कॉटन स्टार्स वगैरे टाकले ठेवू इथं. मम्मी ते 11 काय काढलीस खुशी. बघा इकडं व्हाईटची मुलं इथं झोपायचं. हे बघा आता हे बर्फ पडल्यावर आणि कॉटन दिसायला हवं ना त्यामुळे. हे बघा त्या चांगलं टाकवलं. टाक खुशी जास्त मी मोठी टाकू नको. हां हे बघा हे बघा हे आहे इथं स्टार्स वगैरे सगळं पडत आहे. या टोपी घातलेली आहे सेंटा क्लॉजला. हे पहा बसू घालायचं. आणि हे बघा खूपच मस्त दिसणार आहे गाईस. सो हे पहा गाईस ऑल डेकोरेशन. आणि इकडं परी काढू देणं गेली ती म्हणून फोटो, त्यामुळे ते सेंटा क्लॉजचा ड्रेसच घातला होता. हे पहा तिथे ठेवला होता ड्रेस. आणि कसा डेकोरेशन आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे पहा गाईस आता बसलेली आहे परी डेकोरेशनच्या तिथं. आणि पहा किती क्यूट दिसत आहे परी. ती टोपी घातली होती सेंटा क्लॉजला कारण किती घालला गेली ती म्हणून. सो असाच होता आमचा खुशी खुशीचा दिन गाईस. आणि परीचं जसं मस्त करायचं होतं तसं सुद्धा झालं. आता मी भेटते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये. सो चला गाईस मी भेटते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.